नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो. या परीक्षेचे फॉर्म्स निघालेले आहेत. तुम्ही आता फॉर्म्स भरू शकता. यावर्षी परीक्षा 8 नोव्हेंबरला आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे. आपण चॅनलवरती गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून प्रश्न सोडवून बघतो. इथे मी तुम्हाला चारही पर्यायांचे एक्सप्लेनेशन देत असते, म्हणजे जे काही विचारलेलं असेल आपल्याला प्रश्नामध्ये, ज्या कन्सेप्टबद्दल विचारलेलं असेल ती पूर्ण क्लिअर होते. आज आपण बघतोय 2024च्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेला प्रश्न. खालीलपैकी अचूक जोड्या ओळखा. तंबाखूचे अतिसेवन दृष्टिदोष, चेता कापरे. तंबाखूमधील निकोटीन, धमनी काठिण्यता. अतिधूम्रपान, बोटांमध्ये कंप निर्माण होतो. सिगारेट, विडीचा धूर, पचन क्रियेस हानी पोहोचते. आणि या चारही गोष्टींचे वेगवेगळे पर्याय तयार करून इथे आपल्याला ABCD मध्ये दिलेला आहे आणि अचूक जोडी कुठली आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तंबाखू खाण्याचे जर दुष्परिणाम तुम्हाला माहिती असतील तर हा प्रश्न अगदीच सोपा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तंबाखू सेवन केल्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होते. पचन क्रियेस हानी पोहोचते. घशात जळजळ होते, खोकला येतो. अतिधूम्रपान जर करत असेल तर अस्थिरता निर्माण होते. बोटांमध्ये कंप निर्माण होतो. कोरडा खोकला, आयुर्मान कमी होते. दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस म्हणजे फुफ्फुसाचे रोग यांनी जास्त होतात. तोंडाचे, स्वरयंत्र, ग्रासनली, स्वादुपिंड, मूत्राशय यांचा कर्करोगही होऊ शकतो. इथे जे लाल अक्षरामध्ये मी लिहिले हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारले बघा. याच्याशिवाय धूम्रपान, तंबाखू यामध्ये निकोटीन असतं, ज्याचा परिणाम मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थेवर होतो. धमन्या कठीण होतात, टणक होतात, ज्याला आपण धमनी काठिण्यता म्हणतो आणि त्याच्यामुळे रक्तदाब वाढतो. तंबाखूचा धूर जो असतो त्यात काय काय घटक असतात? पायरिडीन असतं, अमोनिया, अल्डिहाइड, फुरफुराल, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साईड असे विविध वायू त्यामध्ये असतात आणि याच्याने अनियंत्रित पेशी विभाजन म्हणजे कर्करोग होतो. त्याच्याशिवाय तंबाखूच्या धुरामध्ये सूक्ष्म कार्बन कण असतात जे फुफ्फुसाचा कर्करोग करू शकतात. तंबाखू अतिसेवन केल्याने ओठ, जीभ यांचा कर्करोग होऊ शकतो. दृष्टिदोष, चेता कापरे हे पण याचे दुष्परिणाम आहेत. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हे फक्त शिकायचं नाहीये, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा धूम्रपान, तंबाखू याच्यापासून आपल्याला नेहमी दूर राहायचं आहे. हे फक्त उत्तर लिहिण्यापुरतं आपल्याला शिकायचं नाहीये, लक्षात घ्या. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला धूम्रपान, तंबाखू याच्यापासून कायम दूर राहायचं आहे. कुठल्याही व्यसनाच्या अधीन जायचं नाहीये. एक खूप छान आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, ते खूप छान पद्धतीने जगायचं आहे. आता इतके दुष्परिणाम समजून घेतल्यावरती आपण तर याच्यापासून दूर राहणारच आहोत आणि आपल्या परीक्षेसाठी जर हा प्रश्न आपण सोडवतोय तर याचं काय उत्तर होईल बघा, वरील सर्व. कारण आत्ताच पाहिलं तुम्ही, दृष्टिदोष, चेता कापरे, धमनी काठिण्यता, बोटांमध्ये कंप निर्माण होणे, पचन क्रियेस हानी पोहोचणे, हे सगळे दुष्परिणाम तंबाखूच्या सेवनाने होतात. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय D. ठीक आहे. चला आता मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे. तुमच्या सगळ्यांकडनं मी प्रॉमिस घेतलेला आहे की तुम्ही या कुठल्या तंबाखू किंवा अशा कुठल्याही चुकीच्या व्यसनाच्या अधीन कधीच होणार नाही आहात. छान अभ्यास करणार आहात, छानपैकी स्वतःला अभ्यास करून सिद्ध करणार आहात. मी असेच सोडवलेले MCQs अजूनही घेऊन येते
चॅनलला बघत राहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. टाटा, भेटत राहूया.